प्रेग्नन्सीमध्ये स्ट्रेस फ्री राहण्यासाठी सर्वप्रथम दुसऱ्या दिवशी मी काय काय करणार आहे याची टू डू लिस्ट होणाऱ्या आईने बनवावी आदल्या दिवशी रात्री. तर याच्यामध्ये जेणेकरून माझा उद्याचा दिवस कशा पद्धतीने चांगला जाईल याच्यावरती आपल्याला काम करता येतं. तर सर्वप्रथम उठल्यानंतर तुम्ही काय करू शकता, तर काही मंत्र आहेत ते मंत्र जाप करू शकता. उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर तुळशीला पाणी घालणं, सूर्याला नमस्कार करणं, हे सर्व तुम्ही करू शकता. त्याचसोबत गर्भसंवाद साधणं म्हणजे होणाऱ्या बाळाबरोबर. याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत जशा पद्धतीने बाळाची डेव्हलपमेंट होत असते त्या पद्धतीने आम्ही गर्भसंवादाचे सेशन्स तुम्हाला शिकवतो, ते तुम्ही ट्राय करू शकता. त्याचसोबत तुमचे जे काही फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत सुद्धा तुम्ही वेळ घालवू शकता. यासोबत गर्भाची फिजिकल किंवा मेंटल डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने व्हावी याच्यासाठी तुम्हाला जे काही छंद आवडतात ते तुम्ही छंद गर्भावस्थेमध्ये तुम्ही जोपासू शकता, जेणेकरून भविष्यामध्ये होणाऱ्या बाळामध्ये सुद्धा त्याच्याविषयी आवड निर्माण झालेली तुम्हाला दिसून येते. आणि यासोबत तुम्हाला जर स्ट्रेस फ्री राहायचं असेल, तुम्ही दिवसाच्या ठराविक वेळेला जेव्हा घरामध्ये शांतता असते, कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही, अशा वेळेमध्ये गर्भसंगीताचे जे काही वेगवेगळे राग आहेत, मंत्र आहेत ते तुम्ही नक्कीच ऐकू शकता. आणि सोबतच जे काही अफर्मेशन्स आहेत होणाऱ्या बाळाला देण्यासाठी यांचा सुद्धा तुम्ही नक्कीच अवलंब करू शकता.